जय हिंद मित्रांनो, मी राठोड सर आपलं स्वागत करतो स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या युट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टेस्ट सिरीज मधील दुसरी प्रश्नपत्रिका आणि त्यामधील पण बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील सविस्तर प्रश्नांचे आपण सोल्युशन या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर सगळ्या प्रश्नांचे स्पष्टीकरण दिलेले आहेत आणि हा व्हिडिओ जरा जास्त होईल कारण स्पष्टीकरण चांगल्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे। जर आपल्याला मागच्या गणिताची या प्रश्नपत्रिकेमधील गणिताची जर तुम्हाला स्पष्टीकरण बघायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ते परत बघू शकतात। ओके, आणि जर तुम्हाला याच्या अगोदर प्रश्नपत्रिका 1 मधील जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण बघायचे असतील ते पण आपल्या याच्यामध्ये बघू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही ते बघू शकता। तर आजचा व्हिडिओ जरा लांब होईल कारण बुद्धिमत्ता हा आपण चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला आहे। जर आपल्याला कोणत्या प्रश्नाबद्दल काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कमेंट करा, त्या प्रश्न तुम्हाला परत सोडून व्हॉट्सअपद्वारे देण्यात येईल। किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिक वरती जर व्हिडिओ बनवून पाहिजे असेल गणिताविषयी कोणत्याही टॉपिक वरती पोलीस भरतीसाठी, तसे कमेंट मध्ये कमेंट करा। जर जास्त कमेंट आले तर नक्कीच त्या टॉपिक वरती आपण व्हिडिओ बनवूया। चला तर मग आजच्या प्रश्नोत्तराला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे 51 बुद्धिमत्ता प्रश्न संच क्रमांक 2 मधील मागच्या व्हिडिओला आपण गणित या विषयावरती व्हिडिओ बघितला। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बुद्धिमत्ता चाचणी 51 पासून पुढचे 25 प्रश्न आज आपण सोडवणार आहोत। तर बघा, प्रश्न आहे मित्रांनो 10, 14, 18, 22, 26। तर या प्रश्नाचं चिन्हाच्या जागेवरती काय येणार असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर एकंदरीत बघता सगळ्यात पहिले काय करून बघायचं मित्रांनो, या दोघांबद्दल फरक काढून बघायचा 10 आणि 14। तर सरळ सरळ आपल्याला दिसतंय की 10 आणि 14 मध्ये कितीचा फरक आहे, 4चा फरक आहे। कारण 10 वजा 14 केलं तर आपल्याला लगेच फरक मिळेल, 4चा फरक आहे। याचा अर्थ असा होतो की 10 अधिक 4 केले तर बरोबर किती होतात, 14 होतात। म्हणून 14 अधिक 4 केले परत तर बरोबर होणार आपलं मित्रांनो, तर बरोबर होतात 18। म्हणजेच 18 मध्ये आणखी 4 प्लस केले तर आपल्याला मिळतात बरोबर 22। तर 22 मध्ये आणखी आपण 4 प्लस केले तर आपल्याला मिळतात बरोबर काय मिळतात, तर 26 मिळतात, 26। याचा अर्थ असा होतो की 10 प्लस 4 14, 14 प्लस 4 18, 18 प्लस 4 22, 22 प्लस 4 26। म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये आपल्याला 4 4 मिळवायचे आहेत। म्हणजेच शेवटचा प्रश्नचिन्हाच्या जागेवर येणाऱ्या संख्येमध्ये पण आपल्याला काय मिळवावं लागेल, तर आपल्याला मिळवावं लागतील 4। म्हणजे शेवटची संख्या काय होती, 26 होती, त्यामध्ये आपल्याला 4 प्लस करावे लागतील। म्हणजेच बरोबर उत्तर किती मिळणार आपल्याला, 30। काय मिळणार बरोबर उत्तर आपल्याला, 30 मिळणार। म्हणजेच 26 आणि 4 किती झाले, 30। म्हणून आपल्याकडे 4 पर्याय आहेत, ए 30 होते, बी 28, सी 32, डी 36। म्हणून उत्तर काय येणार आपला बरोबर ए 30 या पद्धतीने। आता आपण दुसरा प्रश्न बघूया। तर दुसरा प्रश्न आहे मित्रांनो 10 याच्यामध्ये 15, 25, 40 आणि 60। तर प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काय येणार, पर्याय आहेत 80, 85, 90 आणि 95। चला तर मग या प्रश्नाला आपण कोणत्या पद्धतीने सोडूया ते बघूया। ओके, सर्वात प्रथम आपण काढूया फरक मित्रांनो की 10 आणि 15 मध्ये काय डिफरन्स आहे। तर 10 15 मध्ये काय डिफरन्स आहे मित्रांनो, 5चा डिफरन्स आहे। म्हणजे आपण 15 वजा 10 केलं तर आपल्याला कितीचा फरक मिळतो, 5चा। याचा अर्थ 10 मध्ये आपण 5 मिळवले तर आपल्याकडे बरोबर उत्तर मिळतात 15। आणि 15 मध्ये काय मिळवलंय, तर 25 यायला पाहिजे, तर 15 मध्ये मिळवलंय 10। काय मिळवलंय, 10। म्हणजेच किती उत्तर आलं, 25। आता नेक्स्ट स्टेप बघूया आपण। ओके,
तर नेक्स्ट स्टेप बघूया. तर 15 मध्ये का किती मिळवलं त्यांनी ते बघूया आपण. तर 25 आलं. तर 25 मध्ये अधिक 15 मिळवले तर बरोबर होतात 40. बरोबर होतात 40. तर 40 मध्ये 20 मिळवले तर बरोबर होतात 60. काय होतात 60. याचा अर्थ असा की 10 आणि 5 यामध्ये कितीचा फरक आहे. 10 आणि 5 यामध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो. तर यामध्ये फरक आहे 5चा. कितीचा फरक आहे यामध्ये 5. कितीचा फरक आहे 10 आणि 5 15. 10 आणि 15 मध्ये कितीचा फरक आहे 5चा. 15 आणि 25. 15 आणि 25 यामध्ये कितीचा फरक आहे. बरोबर 15 आणि 25 मध्ये फरक आहे 10चा. कितीचा फरक आहे 10चा. कारण 15 मध्ये आपण 10 प्लस केले तेव्हा आपल्याला 25 मिळाले. तर 25 मध्ये 15 प्लस केले म्हणजेच 40 मिळाले. म्हणजे 40 मध्ये 20 प्लस केले 60 मिळाले. याचा अर्थ प्रत्येक टाइमला ते इथं 5 वाढले, परत 25च्या पुढे इथं 10, इथं 5, इथं 10, इथं 15 आणि इथं 20. म्हणजे प्रत्येक वेळेस काय झालेले इथं 5-5 वाढून गेलेले आहेत. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्यावेळेस आपण 60च्या पुढे उत्तर घेणार, याचा अर्थ असा होतो की 60 अधिक किती करणार आपण आता. 60 मध्ये 25 करावं लागेल. किती करावं लागेल 25. कारण बघा प्रत्येक याच्यामध्ये ते 5-5 वाढत चाललंय. म्हणून 10 अधिक आपण काय करणार 60 अधिक 25 करणार. इथं 15 घेतलं 20 घेतलं म्हणून इथं किती येणार आपण 25. म्हणजेच आपलं उत्तर किती येईल मग. बरोबर काय उत्तर येणार 85. म्हणजेच याचा अर्थ काय होतो पर्याय बी बरोबर आहे. समजलं तुम्हाला मित्रांनो. कारण 10 आणि 15 याच्यामध्ये कितीचा फरक आहे 5चा. याच्यामध्ये दोघांमध्ये 10चा, या दोघांमध्ये 15चा, या दोघांमध्ये 20चा. मग या दोघांमध्ये कितीचा फरक येईल. बरोबर 25चा फरक येईल. या पद्धतीने आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आपल्याजवळ 53वा. 3, 6, 12, 21 पुढे काय येणार. 3, 6, 12, 21 पुढे काय येणार. हा प्रश्न समोर आलेला आहे. तर याचं एकदम सोप्या ट्रिकने आपण उत्तर काढूया. जसं की तुम्हाला मी मागच्या याच्यामध्ये सांगितलं की काय केलं पाहिजे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे की सगळ्यात पहिले काय करायचं फरक काढून बघायचं. जर फरक बरोबर होत असेल तर आपलं उत्तर बरोबर आहे. तर बघूया 3, 6, 12 यामध्ये कसं कोणत्या पद्धतीने फरक काढायचं. जे नवीन विद्यार्थी असतील त्याने नक्कीच नोटबुकमध्ये लिहून घ्या. कारण त्याच्याशिवाय तुम्हाला प्रश्न समजणार नाही. आणि तुम्ही जेव्हा पण अभ्यास कराल तेव्हा पण तुम्हाला ते कामात येणार. बघा 6 आणि 3 या दोघांमध्ये फरक कितीचा आहे मित्रांनो. 3चा फरक आहे. कितीचा फरक आहे 3चा. 6 आणि 12 यामध्ये कितीचा फरक आहे 6चा फरक आहे. 12 आणि 21 यामध्ये कितीचा फरक आहे 9चा फरक आहे. तर फरक या पद्धतीने बघा. या 3 आणि 6 यामध्ये दोघांचा फरक किती आहे 9. 3 6 आणि 3 मध्ये फरक किती आहे 3. 6 आणि 12 यामध्ये फरक किती आहे 6चा. 12 आणि 21 यामध्ये फरक किती आहे 9चा. या पद्धतीने फरक आलेला आहे. याचा अर्थ काय होतो मित्रांनो की जी तुमची 21 नंतर येणारी जी संख्या आहे, आपण जी संख्या घेणार आहे त्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे मग. बरोबर तर त्याच्यामध्ये फरक असला पाहिजे 12चा. कितीचा 12चा. कारण या तिन्ही संख्यामध्ये 3, 6, 9 आणि या 3 आणि या 6 यामधला फरक किती आहे तर 3चा आहे. यामध्ये दोघांचा फरक 3चाच आहे. या दोघांचा फरक 3चाच आहे. हे 3 कॉमन निघाले. एकंदरीत आपली बरोबर सिक्वेन्स लागते अशा पद्धतीने. तर मग 21 आणि 12 किती होणार मग. तर 21 आणि 12 होणार. बरोबर 21 अधिक 12 कितीचा फरक काढला आपण 21 अधिक 12 म्हणजे 12चा फरक निघाला. बरोबर किती होणार 33. म्हणजे बघा परत एकदा सांगतो. या 3 आणि 6 यामधला फरक किती आहे 3चा आहे. या 6 आणि 12 यामधला फरक 6चा आहे. या 12 आणि 21 यामधला फरक 9चा आहे. मग येणारी जी पुढची संख्या आहे
त्या संख्यामध्ये कितीचा फरक असला पाहिजे? 12चा. म्हणजेच 3 आणि 6 मध्ये कितीचा फरक आहे? 3 आणि 6 मध्ये 3चा फरक आहे. कितीचा फरक आहे? 3चा. या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 3चा फरक आहे. या दोघांमध्ये 3चा फरक आहे. या दोघांमध्ये पण 3चा फरक असला पाहिजे. म्हणून आपण काय केलं? 21 अधिक 12 बरोबर किती होतं? 33. म्हणजे डी पर्याय बरोबर आहे. या पद्धतीने हा उत्तर काढायचा आहे. आय होप तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 1,8, 27, 64, 125, प्रश्नचिन्ह. तर पुढे काय येणार? आपल्या समोर 4 पर्याय आहेत. 1 729 आहे, बी 25, सी 36 आणि डी 216. तर एकंदरीत या सर्व प्रश्नांचा आपण विचार केला किंवा आपण बघितलं तर यामध्ये एक कॉमन गोष्ट आपल्याला दिसते, ती म्हणजे 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन आणि 5चा घन संख्या त्याने आपल्याला दिलेल्या आहेत. ओके, तर काय दिलेलं त्याने आपल्याला? घन संख्या दिलेल्या आहेत. आता बघूया आपण कशा पद्धतीने घन काढायचं तुम्हाला सांगतो मी. तर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 1 आणि 1चा काय दिलेलं आपल्याला? घन. 1चा घन किती असतो? नेहमी 1च असतो. घन किती असतो? नेहमी 1 असतो. म्हणजेच 1चा घन बरोबर 1 म्हणजे किती येणार आपलं? बरोबर 1च येणार. या पद्धतीने. आता बघा, 1चा घन म्हणजे काय ते पण एक थोडक्यात समजून घ्या. घन म्हणजे याचा अर्थ मित्रांनो की घन म्हणजे 3 वेळा गुणाकार. किती वेळा गुणाकार करायचा आहे? 3 वेळा गुणाकार. तर या पद्धतीने बघा, आता 1चा घन काढायचा आपल्याला. बघा, 1चा घन म्हणजे काय मित्रांनो? तर 3 वेळा त्या संख्यांचा आपल्याला काय करायचा आहे? गुणाकार करायचा आहे. 3 वेळा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 1 गुणिले 1 बरोबर. मग यांचे 1 गुणिले 1 बरोबर किती येणार? 1. म्हणजे या पद्धतीने याला म्हणतात घन काढणे. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आता आपण पुढचा प्रश्न होता की ही जी संख्या ही 1चा घन आहे आणि दुसरी जी संख्या आहे, दुसरी संख्या काय आहे? 8 आहे. तर 8 कोणाचा घन आहे मित्रांनो? तर 8 आहे 2चा घन. काय? 8 बरोबर 2चा घन. म्हणजे 8 2 गुणिले 2 3 वेळा आपण गुणाकार केला तर आपल्याला काय मिळते? घन संख्या मिळते. म्हणजे बरोबर 2चा घन किती? 8 आहे. आता पुढची संख्या तशीच दिली आपल्याला 27. तर 27 कोणाची घन संख्या आहे ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर 27 3चा घन आहे. तर कोणाचा घन आहे 27? तर 3चा घन आहे. म्हणजे 3चा घन बरोबर 27. या पद्धतीने. आता आपल्याकडे पुढची संख्या आहे 64. कोणती संख्या आहे? 64. तर 64 कशाचं घन आहे मित्रांनो? तर 64 4चा घन आहे. कशाचं घन आहे? 64 4चा घन आहे. बरोबर 64. ओके, तर पुढची संख्या आपल्याकडे 125. काय आपल्याकडे? 125. तर 125 कशाचं घन आहे? तर 125 एक 5चं घन आहे. कशाचं घन आहे? तर 5चं घन आहे. म्हणून 125. तसेच आपल्या घनसंख्या पाठ पाहिजे. 1चं घन 1, 2चं घन 8, 3चं घन 27, 4चं घन 64, 5चं घन 125. तर पुढची संख्या येते आपली 6. तर 6चा घन दिलेलं आहे त्याने. मग 6चा घन किती आहे? तुमचे जर पाठ असतील तर व्हेरी गुड, नसेल पाठ तर पाठ करून घ्या, कारण बुद्धिमत्ताला ते खूप इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो 6चा घन आहे 216. किती आहे घन? 216. म्हणून आपले उत्तर काय येणार? बरोबर पर्याय क्रमांक डी 216. बरोबर 216. म्हणजे डी पर्याय बरोबर आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. चला आता मग पुढचा प्रश्न बघूया आपण. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 55वा. 2, 3, 6, 18, 108, प्रश्नचिन्ह जागेवरती काय येणार? आपल्यासमोर 4 पर्याय आहेत. 1 आहे 1944, बी आहे 110, सी 1390 आणि डी 1950. तर मित्रांनो हा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने दिला त्यांनी. ॲक्च्युली मी तुम्हाला 2 मिनिटात हा प्रश्न सोडून दाखवतो कशा पद्धतीने सोडायचा आहे ते.
ओके. दोन गुणिले तीन, 2 गुणिले 3 तर बरोबर किती होतात? 6 होतात. तसंच 2 गुणिले 3 बरोबर किती होतात? 6 होतात. ओके. या म्हणजेच या दोघांचा गुणाकार बरोबर 6. परत 3 आणि 6 या दोघांचा काय दिले त्यांनी गुणाकार? 3 गुणिले 6 तर बरोबर किती होतात? तर बरोबर होतात 18 होतात. किती होतात? 18 म्हणजे पुढची संख्या. त्याच पद्धतीने त्यांनी काय दिले पुढे की 18 6 गुणिले 18 किती? 6 गुणिले 18. मग 6 गुणिले 18 बरोबर या दोघांचं जर तुम्हाला नॉर्मली तुम्ही गुणाकार करायचा आहे ते का मी तुम्हाला करून दाखवत नाही, पण तुम्ही गुणाकार जर केलं तर किती मिळतात आपल्याला? 108 मिळतात. किती मिळतात? 108. मग तसंच 108 तसंच 18 काय करावं लागेल आपल्याला? गुणिले 108. मग 18 गुणिले 108 जर केलं तर किती होतात? बरोबर 1944. हे तुम्ही गुणाकार करायचं आहे कारण मी फक्त तुम्हाला हे समजवण्यासाठी सांगतोय. एकंदरीत काय दिले मित्रांनो की 2 गुणिले 3 बरोबर 6. 3 गुणिले 6 बरोबर 18 म्हणजे पुढची संख्या मिळेल आपल्याला 18. मग 18 किंवा 6 गुणिले 18 बरोबर किती मिळते? पुढची संख्या म्हणजे 108 मिळाली. म्हणून 18 गुणिले 108 केल्यानंतर आपल्याला किती मिळतात? 1944. या दोघांचा गुणाकार म्हणजे पर्याय डी ए बरोबर आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. तर आता आपण पुढचा प्रश्न सोडूया. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 56वा प्रश्न आहे. 100, 144, 196, 256 तर या प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काय येणार? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आपल्या समोर 4 पर्याय आहेत. ए 144, बी 324, सी 289 आणि डी आहे 400. या पद्धतीने हे आपल्याला पर्याय विचारण्यात आलेला आहे. ओके. तर या प्रश्नाला कसं सोडवायचं ते आपण थोडक्यात बघूया. ओके. तर एकंदरीत जे प्रश्न दिलेला आहे मित्रांनो 100, 144, 196 आणि 256 ह्या कोणत्या संख्या आहेत? या तर वर्ग संख्या आहेत. तर 10चा वर्ग 100 आहे. 10चा वर्ग 100 आहे आणि जी पुढची संख्या आलेली आहे 144 ती संख्या आहे 12चा वर्ग. ती संख्या कोणाचा वर्ग आहे? 12चा वर्ग. त्यासाठी तुमचं वर्गपाठ पाहिजे. वर्गपाठ असेल तर उत्तर लगेच सुटेल. आणि जी तिसरी संख्या 196 ती कशाचा वर्ग आहे? तर 14चा वर्ग आहे. आणि जी पुढची संख्या आहे 256 हे कशाचा वर्ग आहे? तर 16चा वर्ग आहे. एकंदरीत बघितलं आपण तर पहिली संख्या 10चा वर्ग, दुसरी संख्या 12चा वर्ग, तिसरी संख्या 14चा वर्ग, चौथी संख्या 16चा वर्ग. म्हणजे समसंख्यांमध्ये वर्ग संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. 10, 12, 14, 16 या काय आहेत? समसंख्या. याचा अर्थ पुढची येणारी संख्या काय असणार? मग 18चा वर्ग. मग त्यासाठी तुमचं वर्गपाठ पाहिजे. तर 18चा वर्ग काय मग मित्रांनो? तर 18चा वर्ग आहे 324. याने की पर्याय बी बरोबर आहे. तर आपल्यासमोर पर्यायामध्ये दिलेलं आहे बी 324 म्हणून पुढची संख्या काय येणार? 18चा वर्ग येणार. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 57वा. 4, 16, 5, 25 तर पुढे काय येणार? 4 नंतर 16 नंतर 5 नंतर 25 6 तर पुढे काय येणार? एकंदरीत या संख्यांचा आपण ऑब्झर्वेशन केला तर 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 या पद्धतीने संख्या दिलेल्या आहेत. एकंदरीत आपण जर थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर या संख्यांचं काय दिलेलं आहे? तर या संख्यांचा वर्ग संख्या दिल्या आहेत. म्हणजेच पहिली जी संख्या दिलेली आहे ती पहिली संख्या 4 आहे आणि लगेच 4चा वर्ग आहे. नंतर 5 आहे, नंतर 5चा वर्ग आहे. म्हणजे तिसरी संख्या काय दिलेली आपल्याजवळ? 6. मग पुढची उत्तर काय असणार? 6चा वर्ग म्हणजे 36. याचा अर्थ पर्याय सी बरोबर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत.
पुढचा प्रश्न आहे 58वा. 4, 9, 25, 49 तर पुढे काय येणार, हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर एकंदरीत आपण या प्रश्नाचं ऑब्झर्वेशन करता तर काय दिलंय, नॉर्मल सगळ्या मुलांना वाटेल की पहिलं आहे 2चा वर्ग आहे, जे 2 आहे ते 3चा वर्ग आहे, पुढची संख्या 5चा वर्ग आहे, तर पुढे कशाचा वर्ग असणार ते तुम्ही ऑब्झर्वेशन केलेच असणार. म्हणजे पहिले 2चा वर्ग काय आहे मग, तर 2चा वर्ग आहे मित्रांनो बरोबर 4. 2चा वर्ग 4 ही पहिली संख्या मिळाली. दुसरी आपल्याला दिलेली आहे तर ते दिलेलं आहे 3चा वर्ग. काय दिलेलं आपल्याला दुसरी संख्या 3चा वर्ग. मग 3चा वर्ग किती आहे, 9 आहे. जी तिसरी संख्या आहे ती आपल्याला दिलेली आहे 5चा वर्ग. कोणती संख्या दिलेली आहे, 5चा वर्ग. तर 5चा वर्ग काय आहे, तर 5चा वर्ग आहे बरोबर 25. आणि जी पुढची संख्या दिलेली आहे ती दिलेली आहे आपल्याला 7चा वर्ग. काय दिलेली आहे आपल्याला, 7चा वर्ग संख्या दिलेली आहे. तर पुढे काय येणार, 7चा वर्ग 49 हा प्रश्न आहे. तर बहुतेक मुलांनी पुढे 2 आलाय, 3चा वर्ग, नंतर 5चा वर्ग, 7चा वर्ग, म्हणजे पुढे 9च येणार असे समज बहुतेक मुलांची आहे, पण असं नाहीये. तर पुढे येणार मित्रांनो 11. 11चा वर्ग. 11चा वर्ग बरोबर काय, 11चे वर्ग तर 121 हे उत्तर आहे त्याचं. आता कसं आहे ते मला सांगतो मी. जी 4 आहे हे 2चा वर्ग आहे आणि 2 काय आहे, मूळ संख्या आहे. 2 काय आहे, मूळ संख्या आहे. नंतर 3चा वर्ग 9 आहे, 3 काय आहे, मूळ संख्या आहे. नंतर 5चा वर्ग 25 आहे, ती काय आहे, मूळ संख्या आहे. 7चा वर्ग 49 ती पण काय आहे, मूळ संख्या आहे. याचा अर्थ काय होतो, एका लाईन मध्ये किंवा क्रमागत मूळ संख्यांचा वर्ग संख्या दिली आहेत आपल्याला, म्हणून पुढची संख्या काय येणार, 11 येणार. मग 11चा वर्ग 121 म्हणून पर्याय डी बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 59वा प्रश्न आहे. 3, 6, 12, 72 तर पुढे काय येणार. आपल्या समोर 4 पर्याय आहेत. ए आहे 864, बी आहे 144, सी आहे 368 आणि डी आहे 870. तुम्हाला जर हा प्रश्न सोडवता आला तर नक्की सोडवण्याचा प्रयत्न करा. तर एकंदरीत याच्यामध्ये काय दिलेले ते आपल्याला बघायचं आहे. तर आपण ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये पहिली जी संख्या दिलेली आहे तर काय दिलेले त्यांनी 3 गुणिले 2 बरोबर 6 या दोघांचा गुणाकार आणि पुढची संख्या 6. तर दुसरी जी 12 आलेला आहे ते या पद्धतीने आलेलं बघा. 12 जे आलेलं आहे ते आहे 3 गुणिले 2 केलं 6, नंतर 6 गुणिले 2 केलं 12, म्हणजे आपल्याला काय मिळाली, पुढची संख्या मिळाली. 3 गुणिले 2 केलं 6, 6 गुणिले 2 केलं 12, म्हणजे पुढची संख्या मिळाली. तर आपण पुढे काय करणार, मग 6 गुणिले 12 करून बघणार. तर 6 गुणिले 12 केलं तर आपल्याला पुढचे काय मिळाली, 72 मिळाली. काय मिळाले आपल्याला, 72 मिळाली. तर त्याच्या पुढे सेम पद्धतीने होणार, म्हणून आपण काय करणार, 72 गुणिले 12 गुणिले 72 करणार, म्हणजे काय तर गुणाकार 864. हे तुम्ही गुणाकार करून बघायचं मित्रांनो. हे मी गुणाकार केलेला आहे, तुम्हाला फक्त समजवण्यासाठी सांगतोय. तर पहिल्या याच्यामध्ये दिले बघा 3 गुणिले 2 बरोबर 6, नंतर 2 गुणिले 6 बरोबर 12, म्हणजे या दोघांचा गुणाकार. पहिले या दोघांचा गुणाकार, नंतर या दोघांचा गुणाकार, नंतर या दोघांचा गुणाकार, नंतर या दोघांचा गुणाकार, या पद्धतीने. नंतर 6 गुणिले 12 बरोबर 72, मग 12 गुणिले 72 बरोबर किती येणार, 864, म्हणजे पर्याय ए बरोबर आहे. या पद्धतीने या प्रश्नाला आपल्याला सोडवायचं आहे. तर आपण आता पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 60वा प्रश्न आहे. 2, 3, 5, 7 तर पुढे काय येणार. एकंदरीत बघितलं आपण 2, 3, 5, 7 तर या कोणत्या संख्या आहेत, तर या संख्या आहेत मूळ संख्या. कोणत्या आहेत, मूळ संख्या. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. त्यापैकी सर्वात लहान मूळ संख्या आहे 2, नंतर 3, नंतर 5, नंतर 7. मग पुढची येणारी मूळ संख्या कोणती आहे, तर पुढची येणारी मूळ संख्या आहे बरोबर 11, म्हणजे पर्याय बी बरोबर आहे.
म्हणजे पुढचं उत्तर काय मिळणार आपल्याला 11. या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. तर या प्रश्नामध्ये आपल्याला फक्त काय दिलेलं आहे तर मूळ संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला. आता आपण बघूया पुढचा प्रश्न. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे आता ए नंतर सी नंतर ई नंतर जी नंतर आय तर पुढे काय येणार. ए सी ई जी आय तर पुढे काय येणार. ह्याच्यासाठी एकदम सोपी ट्रिक आहे बघा. जर तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारलेत तर तुम्ही या टाईपने ABCD लिहून घ्यायचे. या टाईपने आता मी लिहून दाखवतो बघा. ABCDEFGHIJKLM M पर्यंत लिहायचं. M नंतर उलट्या पद्धतीने लिहायचं. NOPQRSTUZ A to Z पर्यंत या पद्धतीने ABCD लिहायचं. त्याच्यानंतर आपल्याला उत्तर कळेल. आता आपण जर बघितलं A आणि C मध्ये तर A आणि C मध्ये काय गॅप आहे तर B. कारण A नंतर एक गॅप सोडून C घेतलेले आहे. काय केलं त्याने एक गॅप सोडून C घेतले. याचा अर्थ याच्यामध्ये काय केलं त्याने +1 केलेलं आहे. काय केलेलं आहे याच्यामध्ये +1 केलेलं आहे. तर दुसऱ्यामध्ये काय बघितलं बघा C नंतर काय आलं त्याने E घेतलेलं आहे. C नंतर काय घेतले त्याने E घेतले म्हणजे D हा सोडून दिलेला आहे. मग E नंतर त्याने काय घेतलं G घेतलंय म्हणजे F सोडून दिलेला आहे. तर G नंतर काय घेतलं त्याने I घेतलं म्हणजे इथं H सोडून दिलेला आहे. मग I नंतर काय घेणार आपण बरोबर K घेणार. एक सोडून K घेणार म्हणजे उत्तर काय येणार आपली C. उत्तर काय येणार C पर्याय म्हणजे K बरोबर आहे. या पद्धतीने या प्रश्नाला सोडवायचं आहे. तर एकंदरीत प्रत्येक शब्दांमध्ये एक एकचा गॅप दिलेला म्हणजे +1 केलेलं आहे. प्रत्येक शब्दामध्ये आता A आणि B मध्ये काय A आणि B चं गॅप दिलेलं आहे. A आणि C मध्ये काय संबंध आहे मग +1 चा संबंध आहे. या पद्धतीने या प्रश्नांना सोडवायचं आहे. ठीक आहे, आय होप तुम्हाला समजलं असेल. आता आपण पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 62वा. A नंतर कॉमा E नंतर कॉमा I नंतर कॉमा क्वेश्चन मार्क नंतर कॉमा U. या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर एकंदरीत आपण विचार केला असता तर जे तुम्हाला मी मागच्या एक्झाम्पल मध्ये सांगितलं की या फॉर्म्युलाने हा गणित सुटू शकतो. तर या फॉर्म्युलाने पण गणित सुटू शकतो. परंतु याच्यामध्ये जर आपण बघितलं A आणि E मध्ये तर A आणि A मध्ये 3 चा गॅप आहे. E आणि I मध्ये कितीचा गॅप आहे 3 चा गॅप आहे. आणि I आणि पुढच्या येणाऱ्यामध्ये समजा 3 चा गॅप समजलं तर पुढच्या याच्यामध्ये 3 चा गॅप येत नाही, भरपूर मोठा गॅप येतोय म्हणजे हा प्रश्न या पद्धतीने सॉल्व्ह होणार नाही. तर एकंदरीत आपल्याला जर माहित असेल इंग्लिश मध्ये एकूण 5 स्वर आहेत. किती स्वर आहेत इंग्लिश मध्ये एकूण 5 स्वर आहेत. तर 5 स्वर इंग्लिश मध्ये आहेत तर ते कोणते कोणते स्वर आहेत तर ते या पद्धतीने आहेत. A E I O U. तर हे पण काय दिलेलं आपल्याला प्रश्नामध्ये 4 स्वर दिलेले आहेत आणि इथं क्वेश्चन मार्क दिलेला आहे. क्वेश्चन मार्क म्हणजे हा प्रश्न कशाचा आहे स्वरांचा आहे. म्हणजे कोणता स्वर नाही याच्यामध्ये तर O हा स्वर नाहीये म्हणून पर्याय C बरोबर आहे. हे काय आहेत इंग्लिश मध्ये 5 स्वर असतात आणि मराठीमध्ये 12 स्वर असतात. तर इंग्लिश मध्ये 5 स्वरांपैकी आपल्याजवळ 4 स्वर दिलेले होते, एक स्वर नव्हता आणि तो स्वर आहे O. तर मित्रांनो बुद्धिमत्तेसाठी हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर भरपूर मुलं ह्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात पण काही प्रश्न स्वरांवर विचारले जातात. त्यामुळे इंग्लिश मधले आपले 5 स्वर लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचे आहेत. तर ते 5 स्वर आहेत A E I O U या पद्धतीने. ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो आता पुढचा प्रश्न आहे आपल्या समोर Z नंतर W नंतर T नंतर Q नंतर N पुढे काय. तर या पद्धतीने आपल्या समोर प्रश्न आहे. तर या प्रश्नाला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मी म्हटलं होतं मागच्या एक्झाम्पल मध्ये की ते या पद्धतीने ABCD लिहून घ्यायचे त्याच्यानंतर प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, तर बघूया आपण Z आणि W मध्ये काय फरक आहे. तर इतर ऑब्झर्वेशन केलं तर Z नंतर 2 गॅप सोडलं तर W मिळतंय आणि ते कमी होत चाललंय, रिटर्न होत चाललंय म्हणजे -2 होत चाललंय. बघा Z नंतर 2 दिले तर आपल्याला काय मिळतंय W नंतर परत 2 चा गॅप दिला तर आपल्याला मिळतंय T. बरोबर आहे. पुढचा नंबर काय मिळतो आपल्याला W नंतर T नंतर परत 2 चा गॅप दिला तर आपल्याला मिळतोय Q. काय मिळालं आपल्याला Q. मग Q नंतर परत 2 चा गॅप दिला तर आपल्याला मिळतोय N. म्हणजे
कमी होत चाललंय आणि एन मध्ये जर 2चा गॅप दिला म्हणजे या 2चा गॅप दिला तर पुढची संख्या काय मिळणार आपल्याला के. तर या पद्धतीने के उत्तर आहे. तर मित्रांनो जर हे तुम्ही हे जर कमी कमी होत चाललंय म्हणजेच काय होत चाललंय हे मायनस मध्ये होत चाललंय. तर तुम्ही मांडताना त्यांची मांडणी या पद्धतीने करायची आहे. बघा मी तुम्हाला सांगतो. तर या पद्धतीने बघा एकंदरीत Z आणि W याच्यामध्ये काय आहे तर -2 चा फरक आहे. W आणि T मध्ये काय आहे -2 आहे. T आणि Q मध्ये काय आहे -2 आहे. मग Q आणि N मध्ये काय आहे -2 आहे. मग N आणि पुढच्या येणारी संख्यामध्ये काय असणार आहे -2 असणार आहे. म्हणजे पुढची संख्या काय असणार मग -2 जर आपण केलं तर पुढची संख्या मिळते आपल्याला K. कारण N नंतर -2 2चा गॅप दिला K. पुढची संख्या मिळणार K. आता आपण -2 का करतोय कारण की प्रत्येक याच्यामध्ये -2 संख्या कमी होत चाललाय म्हणजे रिटर्न होत चाललंय म्हणून आपण प्रत्येक संख्यांमधून मायनस करतो. तेच आपण जर पुढून होत चाललंय म्हणजे ए नंतर सी आला सी नंतर जी आला या पद्धतीने जर आलं तर आपण +2 केलं असतं म्हणून आपण या प्रश्नामध्ये -2 केलेलं आहे. ओके. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 64वा AZY, UTS, ONM, प्रश्नचिन्हाच्या जागेवरती काय येणार. तर बघा या प्रश्नाला सोडवण्यासाठी एकदम सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगतो. आता ॲक्च्युली तुम्ही सोडून बघायचा प्रश्न तुम्हाला सुटतंय का नाही सुटलं तर आपण सोडूया. ठीक आहे. तर एकंदरीत या प्रश्नाला कोणत्या पद्धतीने सोडवले ते बघूया. तर या प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्हाला मी मागच्या क्वेश्चन मध्ये बोललो की या पद्धतीने ABCD ची मांडणी करायची. काय करायची या पद्धतीने ABCD ची मांडणी करायची ABCDEFG. तर आता बघा आपण ऑब्झर्वेशन करूया. तर AZ कसं आलेला आहे बघा A नंतर Z नंतर Y. जो हा L पद्धतीने तयार झालेला आहे बघा A नंतर Z नंतर Y. कॉमा घेतल्यानंतर काय आहे UTS म्हणजे Y नंतर 1 2 3 चा गॅप आहे. Y नंतर कितीचा गॅप आहे 3 चा गॅप आहे. नंतर काय आलेलं आहे UTS हे सरळ आलेलं आहे बघा AZY नंतर UTS. ऑब्झर्वेशन बघा. त्याच्यानंतर परत 3 चा गॅप दिलाय 1 2 3 मग ON आणि M आलेला आहे. ON आणि M आलेला आहे बघा या पद्धतीने. मग याचा अर्थ बघा AZY म्हणजे A पासून रिटर्न जात आहे म्हणजे -3 केलं AZY कंटिन्यू आलं नंतर -3 केले. या 3 ज्या संख्या आहेत त्यांना वगळलं म्हणजे त्यांना न घेता पुढच्या 3 संख्या घेतल्या आहेत UTS. ओके. तर तसंच S नंतर 3 संख्या न घेता पुढच्या ONM घेतले. याचा अर्थ पुढचं काय येणार मग हा हे 3 संख्या आपण घेणार नाही आणि पुढची संख्या घेणार आपण I H आणि G ह्या 3 संख्या घेणार. मग आपल्या पर्यायामध्ये आहे बघा I H G A पर्याय. या पद्धतीने हे उत्तर येणार आहे. ओके. तर एकंदरीत या प्रश्नामध्ये काय दिलेलं आपल्याला की AZY दिल्यानंतर AZY दिल्यानंतर पुढे काय केलंय त्यांनी -3 केलेलं आहे. -3 केलेलं आहे म्हणून बरोबर उत्तर काय काढलंय त्यांनी UTS या पद्धतीने. तर दुसरा काय आहे UTS. त्याच्यानंतर काय केलं त्याने परत -3 केलंय. -3 करून पुढे काय आलेलं आहे त्यांचं मग पुढे आलेलं आहे ONM. त्याच पद्धतीने त्याने काय केलंय ONM परत -3 केले. -3 केल्यानंतर पुढची संख्या आपल्याला काय उत्तर काय मिळालंय मग IHG या पद्धतीने. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 65वा AZ नंतर YB नंतर CX नंतर DW. तर हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. तर पुढची संख्या काय येणार याच्यासाठी पण सेम फॉर्म्युला आपण यूज करणार जो आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये सोडवताना केलं. A to Z या पद्धतीने ABCD ची मांडणी केली. नंतर ऑब्झर्वेशन करूया. ऑब्झर्वेशन केलं बघा AZ ही जोडी आलेली पहिली
दुसरी BY ची जोडी आहे, तिसरी CX ची जोडी आहे, चौथी DW ची जोडी आहे, मग पाचवी काय येणार EV येणार. या पद्धतीने या जोड्या दिलेल्या आहेत. किंवा दोन लाईन बनवल्या आहेत, पहिले A नंतर B नंतर C नंतर D, ABCD, आणि दुसऱ्यामध्ये Z Y X आणि W, म्हणजे Z Y X आणि W, मग पुढे V, म्हणजे अशा दोन तुम्ही लाईन पण बनवू शकतात किंवा या सरळ संख्या अंक घेतलेले आहेत, या पद्धतीने आपण ते सोडू शकतो. ओके, तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे आता 66वा. काय प्रश्न आहे? पूर्व आणि ईशान्य यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. आपल्यासमोर पर्याय आहेत 90, 60, 40 आणि 45 या पद्धतीने. तर याच्यासाठी तुम्हाला दिशा, कोणकोणती दिशा आहेत ते आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला एक मी दिशाचं सांगतो. जर तुम्हाला पाठ नसतील तर ते दिशा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये कुठेतरी नोट करून घ्या, इम्पॉर्टंट आहे ते. हे बघा, तर या पद्धतीने बघा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, नंतर आग्नेय, ईशान्य, वायव्य आणि नैऋत्य या प्रकारच्या एकूण 8 दिशा आहेत. किती दिशा आहेत? एकूण 8 दिशा आहेत. ओके, तर आपल्याला विचारलंय की पूर्व आणि ईशान्य. मग पूर्व आणि ईशान्य कुठं आलं? पूर्व आणि ईशान्य हे 2 दिशा आहेत. पूर्व आणि ईशान्य हे 2 दिशा आहेत म्हणून. तर मित्रांनो, या प्रश्नामध्ये काय होतं, जे उत्तर आणि पूर्व, उत्तर व पूर्व यामध्ये किती अंशाचा कोन आहे? तर यामध्ये मित्रांनो एकूण 90 अंशाचा कोन आहे. किती अंशाचा कोन आहे याच्यामध्ये? तर 90 अंशाचा कोन आहे. 90 उत्तर आणि पूर्व, म्हणजे इथून उत्तर पासून तर पूर्वेपर्यंत किती अंशाचा कोन आहे? 90 अंशाचा कोन आहे. आणि ही जी मधली लाईन आहे ईशान्य, मग पूर्व आणि ईशान्यामध्ये किती अंशाचा कोन असणार? तर पूर्व आणि ईशान्यामध्ये असणार 45 अंशाचा कोन, यानी की डी बरोबर आहे. लक्षात ठेवा, उत्तर आणि पूर्व यामध्ये 90 अंशाचा कोन आहे आणि 90चा 50% केलं म्हणजे ईशान्य आणि पूर्व यामध्ये 45 अंशाचा कोन आहे, या पद्धतीने. तर मित्रांनो, तुमच्यासाठी माहितीसाठी पुढील माहिती बघून घ्या. तर हा जो सर्कल आहे, हा जो तुम्हाला ABC, तर उत्तर ते पश्चिम हे जे मुख्य दिशा आहे यामध्ये 90 अंशाचा कोन असतो नेहमी, लक्षात ठेवा 90 अंशाचा कोन. आणि जे उपदिशा आहे, उपदिशा आणि एका दिशामध्ये अंतर असेल तर हा 45 अंशाचा कोन असतो, म्हणजे कुठे का असे ना. ओके, तर या पद्धतीने. आणि जो हा पूर्ण सर्कल आहे, हा जो 8 दिशांचा सर्कल आहे, हा टोटल किती अंशाचा कोन असतो? तर हा माहितीसाठी लक्षात ठेवा 360 अंशाचा कोन असतो. किती अंशाचा कोन असतो? हा 360 अंशाचा कोन असतो, लक्षात ठेवा नेहमी. आणि प्रत्येक मेन दिशांमध्ये या दोघांमध्ये 90 अंश, या दोघांमध्ये 90 अंश, या दोघांमध्ये 90 अंश, या दोघांमध्ये 90 अंश, म्हणून या दोघांमध्ये 45, या दोघांमध्ये 45. ही तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला माहित पाहिजे. तर आता आपण पुढचा प्रश्न बघूया. तर मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, घड्याळात कोणत्या वेळेत काटकोन तयार होईल? कोणत्या वेळेत काटकोन तयार होईल? आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की काटकोन म्हणजे काय. तर काटकोन कशा पद्धतीने असतो थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. तर काटकोन या पद्धतीने असतो, याला म्हणतात काटकोन. काय म्हणतात याला? काटकोन, या पद्धतीने. ओके, तर आपल्याला काय म्हणतात घड्याळाच्या कोणत्या वेळेत. आता आपल्याला घड्याळ त्यासाठी बघावे लागेल. तर आपल्यासमोर तरी सपोज आपली घड्याळ आहे, काय ही आपली समजा घड्याळ आहे. ओके, ही आपली घड्याळ आहे. हे 12, 6, 3 आणि 9. तर याच्यामध्ये तुम्ही कॉमन बघू शकतात की 12 आणि 3 या दरम्यान काटकोन तयार होतो. बघा, 12 आणि 3 या दरम्यान काटकोन तयार होतो. आणि या काटकोनची किती 90 अंशाचा हा काटकोन असतो. किती अंशाचा असतो हा काटकोन?
90 अंशाचा, जसं आपण मागच्या दिशामध्ये बघितलं 90 अंशाचं, तर हा जो पूर्ण घड्याळ असते ही पूर्ण घड्याळ 360 अंशाची असते. किती असते? 360 अंशाची असते. ओके, तर 12 आणि 3 या दरम्यान एक काटकोन तयार होतो म्हणजे 90 अंशाचा, म्हणून काटकोन उत्तर काय असणार आपलं? पर्याय बी या पद्धतीने. कारण 3 वाजता मग काटकोन तयार होईल. किती वाजता काटकोन तयार होईल? 3 वाजता. ज्यावेळेस काटकोन 3 वाजता तयार होईल त्यावेळेस मिनिट काटा 12वर असणार आणि तास काटा 3वर असणार. म्हणजे या पद्धतीने काटकोन तयार होणार. तर ते काटकोन किती वाजता तयार होणार? 3 वाजता. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, घड्याळामध्ये 12 वाजले असता तास काटा कोणती दिशा दर्शवेल? 12 वाजले असता तास काटा कोणती दिशा दर्शवेल हा प्रश्न आहे. तर तुम्ही मागचे जे एक्झाम्पल आपण बघितले त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की दिशा कोणकोणत्या साईडला कोणकोणत्या दिशा आहेत ते. तर या पद्धतीने दिशा आहेत आणि 12 नेहमी या साईडला वाजणार. म्हणजे 12 की कोणत्या साईडला वाजणार? उत्तरेकडे वाजणार. आणि 12 वाजता तास काटा आणि मिनिट काटा एका याच्यावरतीच असणार म्हणजे 12 वरतीच असणार. म्हणून कोणती दिशा असणार? ती उत्तर दिशेने असणार. म्हणजे सी पर्याय बरोबर आहे. घड्याळामध्ये 12 वाजले असता तास काटा कोणती दिशा दर्शवतो? तर सी उत्तर दिशा दर्शवतो या पद्धतीने. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे 69वा. 4 16 तर 8 किती? तर अशा प्रश्नांमध्ये या दोघांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध या दोघांमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. या दोघांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध आपण या दोघांमध्ये दाखवायचा आहे. एकंदरीत ऑब्झर्वेशन केलं असता 4चा वर्ग 16 दिलेला आहे. म्हणजेच 8चा वर्ग पुढची संख्या मिळणार. म्हणजे 8चा वर्ग कोणता आहे? 64. या पद्धतीने आपण डायरेक्ट काढू शकतो. कारण त्याने एकदम सोप्या पद्धतीने दिलं आहे. 4चा वर्ग 16 मग 8चा वर्ग 64. या पद्धतीने तुम्ही उत्तर सोडू शकतात. ओके, 4चा वर्ग 16 आणि 8चा वर्ग 64. तर आता आपण पुढच्या प्रश्नाला बघूया. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे 70वा. 50 500 तर 60 किती? आता आपण मागचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने ह्या दोघात जो संबंध आहे तोच संबंध 60 आणि येणाऱ्या संख्यांमध्ये आहे. तर एकंदरीत आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला आपण ऑब्झर्वेशन करूया की या दोघांमध्ये काय संबंध आहे. तर या दोघांमध्ये या पद्धतीने संबंध आहे. 50 गुणिले 100 केलं तर आपल्याला काय मिळते? 500 मिळते. 50 गुणिले 100 केलं म्हणजे आपल्याला काय मिळते? 500 मिळते. म्हणून आपण काय करणार? या दोघांचा गुणाकार केला तर 500, म्हणून या 60 गुणिले 100 करणार बरोबर 600. म्हणजे पर्याय ए उत्तर बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न सोडवायला काय हरकत नाही. तर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीमध्ये एकूण किती कोण आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. या आकृती आपल्या समोर दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये किती कोण आहेत ते आपल्याला काढायचे आहेत. तर बघा, या टोकापासून तर या टोकापर्यंत एक कोन तयार होतो. किती कोन तयार होतो? एक कोन. नंतर ह्या दोघांचा मिळून एक कोन तयार होतो. किती होतो? एक कोन तयार होतो. नंतर या दोघांचे मिळून एक कोन तयार होतो. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? एकूण किती कोन झाले? हा 1, हा 2 आणि हा 3. एकूण 3 कोन झाले. म्हणून बी पर्याय बरोबर आहे. आता आपण पुढचा प्रश्न. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे 72वा. एका व्यासपीठावर 6 लोकांनी एकमेकांशी हस्तांदोलने केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील? तर बघा, कायम हस्तांदोलनाचा जर प्रश्न आला तर काय करायचं? 6 गुणिले एक संख्या कमी घ्यायची. पुढची संख्या घेताना काय करायची? एक संख्या कमी घ्यायची. म्हणजे मांडणी करताना या पद्धतीने मांडणी करायचं. बघा, तर काय मांडणी केली आपण? 6 गुणिले 5. 6 गुणिले 5 एक संख्या कमी घ्यायची आणि भागिले 2. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा. लगेच प्रश्न सुटतो. म्हणजे काय होतं? बे एक बे आणि बेत्रिक 6. बेत्रिक 6. मग आपल्याकडे काय उरलं शेवटी? 3 गुणिले 5. काय उरलं शेवटी आपल्याकडे? 3 गुणिले 5. या दोघांचा गुणाकार केला आपण तर 15 येतं. या पद्धतीने आपल्याला उत्तर द्यायचं आहे. म्हणजे उत्तर काय आहे? सी 15. काय करायचं? या 2 ने या 6ला भागायचा. बे एक बे, बेत्रिक 6 3 आणि या 3 ने या 5चा गुणाकार करायचा म्हणजे बरोबर 15. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाला सोडूया.
तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे 73वा. आकाशच्या बहिणीची मुलगी आकाशशी कोण लागेल. हा एकदम सोपा प्रश्न आहे. हे तुम्ही सोडवले असणारच. तरी पण मी तुम्हाला सांगतो की आकाश आणि तिची बहीण आणि बहिणीची मुलगी काय लागणार. सिंपलचा फंडा आहे. आकाश हा या मुलगीचा मामा लागणार. म्हणजे आकाशची मुलगी कोण, तर आकाशची मुलगी भाची. म्हणजे डी पर्याय बरोबर आहे. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाला सोडूया. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आहे 74वा. परवा मंगळवार होता तर उद्या कोणता वार असेल. परवा मंगळवार होता तर उद्या कोणता वार असेल. पर्याय आहेत ए शुक्रवार, बी शनिवार, सी रविवार आणि डी सोमवार. तर अशा प्रश्नांना सोडवण्यासाठी तुम्ही या पद्धतीने ते प्रश्न सोडवू शकतात. बघा, ओके. तर आपल्याला ऑलरेडी परवाचा वार दिलेला आहे. परवा मंगळवार होता. मग काल कोणता वार असेल तर बुधवार असणार. मग आजचा वार काय, गुरुवार. आपल्याला काय विचारलंय, उद्याचा वार विचारलंय. मग उद्या काय वार असणार आहे, तर उद्या शुक्रवार असणार आहे. म्हणजे ए पर्याय बरोबर आहे. या पद्धतीने हा प्रश्न आपण सोडवायचा आहे. तर एकंदरीत काय होतं की सगळ्यांपैकी एक वार आपल्याला दिलेला असतो. त्या वारावरून आपल्याला इतर प्रश्न सोडवायचे असतात या पद्धतीने. आता आपण पुढचा प्रश्न सोडवूयात. तर मित्रांनो, आता पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. पुढचा प्रश्न आहे 75वा. 1-3-2-3 0-2 1-0- म्हणजे 13-2-302 1-0-. तर या पद्धतीने आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न विचारला जातो. तर अशा प्रश्नांना कोणत्या पद्धतीने सोडवायचं ते आपण थोडक्यात बघूया. एकंदरीत सगळ्यात पहिले काय करायचं, हे किती अक्षर आहेत ते काउंट करून टाकायचे. हे इथपर्यंत किती अक्षर आहेत ते काउंट करायचे. जर आपण व्यवस्थित काउंट केलं तर हे टोटल संख्या जी आहे ती संख्या आहे 12. किती संख्या आहे ती 12. एकूण ह्या ज्या संख्या आपण काउंट केल्या ते किती आहेत 12. तर काय करायचं मित्रांनो, यांचा गट बनवायचं. गट बनवण्यासाठी आता 12ला सपोज 12 संख्या आहेत तर आपण त्याला 3-4-4चा जर गट बनवलं तर 12 भागिले आपण 3 केलं तर आपल्याला एकूण 4-4चा गट करण्यासाठी काय करावं लागेल, 12 भागिले 3 म्हणजे 4-4चा आपला गट तयार होईल. गट तयार करताना ते या पद्धतीने मांडणी करायची. आता बघा, मी तुम्हाला सांगतोय, जो पहिली सिक्वेन्स लावली आहे, ओके, पहिली सिक्वेन्स लावली आहे बघा, 13-2 13-2 अशी सिक्वेन्स आहे. आणि मी त्याच्यामध्ये संख्या भरल्या. डॅशच्या जागेवरती मी भरले 1302. मी काय भरले, पहिले 0 भरलेला आहे. लक्षात ठेवा, मी पहिले 0 टाकलेला आहे. आता दुसरी जी संख्या बनवणार आहोत ती बनवूया. तर दुसरी संख्या मी बनवली -302. व्यवस्थित काउंट करायचं. काउंट केल्यानंतर तुम्हाला ते समजेल. आणि याच्यामध्ये ह्या डॅशच्या जागेवरती मी काय टाकलंय, 1 टाकलेलं आहे बघा, इथं 1 टाकलेलं आहे या पद्धतीने. तर आता मी परत तिसरी सिक्वेन्स बनवतो. तर ती या पद्धतीने बनणार, हे बघा, ओके. तर तिसऱ्या सिक्वेन्समध्ये काय 1-0- काय येणार. तर मी काय केलं, 2 डॅशच्या जागेवरती पहिला 1 भरला आणि दुसरा 2 भरला लास्टला. म्हणजे सॉरी, पहिलं 1 ऑलरेडी दिलं आहे, डॅशच्या जागेवर मी 3 टाकलेला आहे आणि नंतर शेवटी 2 टाकलेला आहे. म्हणजेच एकंदरीत काय काय टाकलं आहे बघा आपण. पहिल्या याच्यामध्ये 0, दुसऱ्या याच्यामध्ये 1, तिसऱ्या याच्यामध्ये 3 आणि 2. तर एकंदरीत लयबद्ध अक्षर मला या पद्धतीने तयार झाले बघा. 13-02 13-02 13-02 हे कॉमन लयबद्ध अक्षर मला तयार झाले पाहिजे. तर या पद्धतीने ती तयार होते. तर एकंदरीत आपण काय टाकलंय, मग फायनलमध्ये चौघांमध्ये आपण टाकलेलं आहे बरोबर 0132 ज्यावेळेस आपण या डॅशच्या जागेवरती भरलं त्यावेळेस आपल्याला या पद्धतीने सिक्वेन्स मिळाली. सिक्वेन्स बरोबर लागली. म्हणजे हा पर्याय कुठे आहे, तर पर्याय बी मध्ये आहे. अशा पद्धतीने हे आपण 75 प्रश्न सोडवलेले आहेत. आता पुढच्या वेळेस आपण पुढचे प्रश्न सोडूयात.